आमच्या इकडे गर्दी नव्हती, निवड दर्दी पण होती. तिथे दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित, पण मत अर्ध पण राहणार नाही त्याच्यात. मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहील काय. तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही, त्याच्या खाली जाऊन बसन, म्हणजे क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर. नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहील 100%. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीत राणांच्या बाजूने, कसं पाहताय निकाल? आता न्यायप्रिय लोक विचार करेन ना. तुम्ही एक सांगा, 57-70 पानाचा निकाल, 108 पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे. आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं, निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला, याच्याहून मला असं वाटतं का हे हाईट झाली. आता अतिरेकीची हाईट झाली. इतका अतिरेक नको. निकाल लागायच्या अगोदर, हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे म्हणते निकाल आमच्या हाती आहे. एवढी जर तानाशाही चालू असेल, न्यायालय जर आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे, तो विश्वास जर असा पायदळी तोडला जात असेल, तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल. मग अशा परिस्थितीत भाऊ, भाजपला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला पाहिजे वाटत नाही का? नाही, मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल, गलतियां होने दो, फिर हम भी एक गलती के, त्यांनी चूक केली, आम्ही ते दुरुस्त केली. जशा जशा चुका करण तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना. कोर्टाच्या निकालानंतर ज्यांनी पिटिशन दाखल केलं होतं तेही बोलायला तयार नाही आहेत, कोणच जायला तयार नाही आहेत, अर्जुन पण नाही, अजून ते वंजारी आहेत ते पण नाही. तर तुम्हाला माहिती आहे, काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची. काही थोडके लोक राहणार आहे विरोध करायला, लोकच ठेवणार नाही या देशात कोणी विरोध करण म्हणून. अतिशय वाईट अवस्था आहे.